नागपुरात लता मंगेशकर विद्यापीठ स्थापन होणार. मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय. तर अहिल्यानगरमध्येही विखे पाटील आरोग्य विद्यापीठ स्थापन होणार. महाराष्ट्राची जनता एकनाथ शिंदेंसोबत असून शिवसेना पक्ष आणि चिन्ह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच मिळणार. आमदार आमशा पाडवींनी व्यक्त केला विश्वास. काँग्रेसचे रायगड उपजिल्हाध्यक्ष पंकज तांबेंचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पार पडला प्रवेश सोहळा. उल्हासनगरमध्ये महापौर आपल्या दारी आयोजित जनता दरबारामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेत शाब्दिक चकमक. गुवाहाटी अभ्यास दौऱ्यांच्या 65 लाखांच्या खर्चावरनं राष्ट्रवादी काँग्रेसनं महापौरांना घेरलं. मुंबई महापालिकेत दहीहंडी आणि गणेशोत्सवातील साऊंड सिस्टीम संदर्भात बैठक पार पडली. बैठकीमध्ये एका नागरिकानं आवाजावरती निर्बंधाची मागणी केल्यामुळे गोंधळ. मंडळाच्या कार्यकर्ते आक्रमक झाल्यामुळे पोलिसांनी नागरिकाला बैठकीतनं बाहेर काढलं. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही कबुतरांना खाद्य टाकणं सुरूच. ताळदेव भागामध्ये कबुतरांना धान्य टाकण्याचा व्हिडिओ समोर. न्यायालय आणि महापालिकेचे नियम धाब्यावर. हिंगोलीच्या खटकली बायपास इथे संतोष बांगरांनी काढलेल्या कावड यात्रेला खासदार श्रीकांत शिंदेंची उपस्थिती. खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचाही सहभाग. बुलढाणा जिल्हा बँकेवरती सहकार पॅनलची बाजी. 21 पैकी 19 जागांवरती विजय. माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांचं वर्चस्व. छत्रपती संभाजीनगरात अमित ठाकरे आक्रमक. वसंतराव नाईक कॉलेजमधील गैरप्रकारावरून संताप. 24 तासामध्ये समस्या सोडवा अमित ठाकरेंचे निर्देश. रायगडमध्ये भरधाव कारची शाळकरी मुलीला धडक. 5वीतल्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू. कर्जतमध्ये शाळेतनं परतताना अपघात. नंदुरबारमधल्या चांदसैली घाटामध्ये दरड कोसळून महिना उलटला तरीही परिस्थिती जैसे थे. घाटमार्गावरती पडलेले मोठमोठे दगड अजूनही हटवले नाहीत. प्रवाशांचा जीव मुठीत घेऊन प्रवास. मुंबईत MIDC पोलिसांची मोठी कारवाई. जोगेश्वरीतनं 3 कोटींचे ड्रग्ज जप्त. एकाला अटक. धुळ्यामध्ये बनावट विदेशी दारूचा मोठा साठा जप्त. 72,88,000चा मुद्देमाल जप्त. गुन्हा दाखल. धुळ्यात लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशांना लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश. 3 आरोपी अटकेत. 5,40,000चा मुद्देमालही जप्त. भंडारा शहरामध्ये श्रावण महिन्यानिमित्त कावड यात्रा. यात्रेमध्ये हजारो शिवभक्तांचा सहभाग. हर हर महादेव आणि बम बम भोलेच्या जयघोषानं परिसर दुमदुमला. भंडारा जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून पावसाची जोरदार हजेरी. सलगच्या पावसामुळे शेती पिकांना दिलासा मिळाला. बळीराजा सुखावला.